नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नव मराठा। चीनच्या डीपसीक आणि अमेरिकेच्या चॅटजीपीटीने जगभरात खळबळ उडवली आहे। चीनचे डीपसीक मॉडेल अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झाले आहे। आता भारत देखील स्वतःचे जनरेटिव्ह एआय मॉडेल विकसित करण्याच्या तयारीत आहे। केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिलेली आहे। अश्विनी वैष्णव यांनी उत्कृष्ट ओडिशा कॉन्क्लेव्ह दरम्यान ही माहिती दिलेली आहे। जर भारत सरकारचे जनरेटिव्ह एआय मॉडेल आले तर त्याची तुलना चीनच्या डीपसीक एआय मॉडेल आणि ओपन एआय द्वारे तयार करण्यात आलेल्या चॅटजीपीटीशी होऊ शकते। यासाठी आपल्याकडे 6 प्रमुख डेव्हलपर्स आहेत। हे बाह्य मर्यादेवर 6 ते 8 महिन्यात एआय मॉडेल विकसित करू शकतात। एक मजबूत एआय इकोसिस्टम तयार करण्यासाठी सामान्य संगणकीय सुविधा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। याशिवाय संशोधन, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांना एआय विकसित करण्यात चालना देण्यासाठी चांगल्या दर्जाच्या संगणकीय सुविधांची आवश्यकता असल्याच्या मुद्द्यावर भर देण्यात आलाय। ओपन एआयने 2022 मध्ये एआय मॉडेल चॅटजीपीटी लॉन्च केले। त्यानंतर अनेक विदेशी कंपन्या या शर्यतीत सामील झाल्यात। आता अलीकडे चीनी कंपनी डीपसीकने अत्यंत कमी खर्चात एक असे एआय मॉडेल विकसित केले आहे ज्याने सर्वत्र धुमाकूळ घातलाय। भारत स्वतःचे जनरेटिव्ह एआय मॉडेल विकसित करून एआयच्या शर्यतीत उतरणार आहे। यामुळे विदेशी एआय मॉडेलवरील अवलंबित्व कमी होईल आणि भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होईल। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।